क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे. P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी विनय म्हात्रे गोलंदाज तयार आहे. दोन्ही पंच सुद्धा तयार आहेत आमचे जीवन गावंड आणि शैलेश चव्हाण सर आणि ऋषी कोहली. आज चौथी रात्र लगातार पंचाच्या भूमिकेमध्ये अतिशय सातत्यानं चांगली कामगिरी त्यांच्याकडून होते. त्यामुळे स्पर्धा अगदी उच्च कोटीची होऊन अगदी सफलतेकडे प्रस्थान करताना दिसत आहेत. उद्या शेवटची रात्र मेगा फायनलचा दिवस. गोलंदाज तयार आहे पहिलं षटक फेकण्यासाठी. आकाश सलामीर मगा सामन्यामध्ये अफलातून फलंदाजी केली आणि 50 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. पहिला चेंडू बघितला, थोडासा थांबला, कट केला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अगदी स्वतःला झोकून दिलं या क्षेत्ररक्षकाने. एक धाव पूर्ण केली जाते. स्वतःचं अकाउंट अपवन केलं. एक धाव पलकावं लागलं जातं. दोन्ही संघ अगदी जवळचे आहेत. मोराबे आणि उल्वा नोटचे दोन्ही संघ अगदी जवळचे आहेत. त्यामुळे एकमेकाच्या कमकुवत द्वे अगदी त्यांची ताकद कुठं आहे ते प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे एक चांगला खेळ आणि चांगला सामना आजच्या मध्यरात्रीमध्ये सुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळेल अशी अपेक्षा करूया. कारण दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत. एक सामना दोन्ही संघाने जिंकलेला आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला फटका कव्हर चिन्हामध्ये चेंडू मार टोलवला. ते क्षेत्ररक्षक आहे दूरवरून येतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्याचं फक्त हुलकावणी दिली होती. प्रयत्न नव्हता, फक्त हुलकावणी त्यांचा प्रयत्न. एक धाव आणखी जोडली जाते. संघाची धावसंख्या 2 होते. धावफलकार संयम म्हात्र्याने अतिशय चांगली फलंदाजी केली. 81 धावांचा पाठलाग करत असताना सुद्धा 12 चेंडूमध्ये 39 धाव. फक्त 12 चेंडू त्याच्या वाट्याला आले. कदाचित आणखी चेंडू वाटायला असते. कदाचित आपल्याला आणखी वेगळं काय बघायला मिळालं असतं. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव पूर्ण केली जातोय. बॅटला लागला. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा इनर एज घेतला. एक धाव मिळते संघाला. तिन्ही चेंडूवर 3 एकेरी धाव आपल्याला बघायला. चांगली गोलंदाजी करतोय विनय म्हात्रे. गोलंदाजी करतोय. P1चं पहिलं षटक अतिशय महत्त्वाचं षटक असतं. त्या षटकामध्ये समोरच्या फलंदाजांना जर धावा मिळू दिल्या नाहीत तर मानसिक दबाव थोडासा त्यांच्याकडे येत असतो आणि मग ते मोठा फटकावण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर कट करण्याचा प्रयत्न आणि फास्टर डिलिव्हरी केली होती. यावेळी वेगाचा वापर केला होता. वेग प्रचंड वेग दिसला होता विनय म्हात्रेच्या या बॉलमध्ये. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी मोरावे संघानं चांगली गोलंदाजी केली. मिरा स्पोर्ट मोरावे संघाचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. यावरचा चेंडू कट केला. चेंडू क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डमध्ये. चेंडू अडवला जातोय. एक धाव आणखी जोडली जाते. संघाची धावसंख्या 1ने वाढली जातोय. 4 धावा बिनबाद 4. पहिल्या षटकामध्ये जासे विरुद्ध खेळत असताना रॉयल स्पोर्ट उल्वे संघाने काय फलंदाजी केली होती. जवळजवळ 34 धावा पहिल्या षटकामध्ये कमवल्या होत्या. पण यावेळी त्यांच्यासमोर असलेला मोरावी संघ अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय विनय. यावेळचा विनयचा चेंडू कट होतोय. इथं काय घडलं जातं आहे. एक धाव पूर्ण केले जातं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. इनफिल्डमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत ना मोरावे संघाचे चांगलं क्षेत्ररक्षण करतात. पहिलं षटक संपल्याची घोषणा पंचांकडून होतंय. जीवन गावंड सर आणि पहिलं षटक संपलं जातं आहे. संघाची धावसंख्या धावपटावर लागते ती फक्त 5 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी आणि इनफिल्डचे क्षेत्ररक्षक आहेत ना खरंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं. कारण इनफिल्डचे क्षेत्ररक्षक असताना त्यांना फार कमी मुभा असते. एकदा त्यांच्या हातून चेंडू सुटला ना चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असतो. त्यामुळे तिथं अतिशय दक्ष राहणं गरजेचं असतं आणि दक्ष आणि क्षमतेनं त्यांनी तिथलं क्षेत्ररक्षण केलं. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 5 धावा. आर्यन भोईर येते गोलंदाजीला. आर्यन भोईर गोलंदाजीला येते दुसरं षटक टाकण्यासाठी. एक चांगला सामना बघायला मिळेल कारण उल्वा नोटचे दोन्ही संघ आहेत. उल्वे संघ स्वतः खेळतोय. मोरावे संघ सुद्धा खेळतोय. पण एक चांगला सामना एक चांगला पॅटर्न दोन संघामध्ये रंगला जाईल अशी अपेक्षा करूया. कारण अद्याप 4 षटकांचा खेळ बाकी आहे. बराच खेळ बाकी आहे. 5 षटकं जेव्हा तुम्ही खेळत असताना तर बराच टाईम तुमच्याकडे असतो. या चेंडू चांगला चेंडू मारला आहे. कट केला चेंडू. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता. चेंडू बघितला उचलून घेतला. चेंडू बघितला फक्त कट केला. दिशा दिली या चेंडूला. धावसंख्या 4ने वाढली जातोय. 9 धावा. हा असे थोडं काहीतरी थोडंसं वेगळं झालं पाहिजे. 9 धावा.
यावेळीचा चेंडू वेगवान चेंडू फेकला होता, प्रचंड वेग होता यावेळी. मगाचा चेंडू हलवार फेकला होता, छोटासा खांद्याचा वापर केला होता, त्यामुळे चेंडू बाउन्स झाला होता आणि त्याला फलंदाज चांगला कट केला होता. 4 धाव मिळाले, पण नंतर कमबॅक करते लगेच. धावसंख्या तिथेच थांबली. धावसंख्या धावपटला लागते ती 9 धावा. पहिल्या सामन्यामध्ये उल्वे संघ काय खेळत होता, षटकार चौकारांची भाषा बोलत होता, पण इथं मात्र त्याने थोडंसं खामोश ठेवलं. पुढे मारण्याचा प्रयत्न, पुढे सरसावलं, चेंडूला मारलाय. लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडतो, 1 धाव मिळेल. पहिलं दशक धाव पलकावं लागतंय. संघाची धावसंख्या 10 होते. मोरावे संघानं अतिशय जबरदस्त मारा केला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा बघितलं, चांगली गोलंदाजी केली, कळमुसा संघाला अतिशय कमी धावामध्ये रोखलं, त्यामध्ये त्याने यश आलं. आणि या सामन्यामध्ये सुद्धा पीठे जो दुसरं षटक चालू आहे आणि त्यामध्ये सुद्धा उल्वे संघाला थांबवलं त्यांनी. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मागाच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी मुक्त हस्ते फलंदाजी करत होते, यावेळी त्याने थोडंसं थांबवलं आहे. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा महत्त्वाचा असतो गोलंदाजी करताना. तुम्ही ज्या गोलंदाजी करताना अचूकतेला फार महत्त्व असतं. यावेळेचा चेंडू गतिवर्धन केलं होतं, तुला हलवार चेंडू फेकला होता, अगोदर बॅट फिरली होती, पॅडवर चेंडू अदलला गेलाय, लीग बिफोरचा ऑफिल केलं जातं, पंचाने ऑफिल उचलून धरलंय नाही ना. आणि फलंदाज बाद होते. पहिली सफलता प्राप्त करून देतोय संघाला आणि त्याला सुद्धा पहिली सफलता प्राप्त होते. धावसंख्या धावपलकावर 10 बघायला मिळतंय. 10 धावा. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीला चंदन मडवी, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि संघाचा खरं पाठीचा कणा म्हटला जातोय. का म्हटला जातो त्याचं उत्तर त्याने मगाशी सुद्धा दिलं आणि आता सुद्धा देण्यासाठी तो सज्ज झाला. एक चांगला खेळाडू आहे. चेंडू अतिशय चांगला फटका मारला, गॅपमध्ये चेंडू थांबणार नाही, दन 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 करत चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषे 4 पार चौकार. चांगला फटका बघायला मिळाला चंदनच्या बॅटमधून आणि त्याने बघितलं चेंडू थोडासा ऑफच्या बाजूला होता. चेंडू 2 खेळाडूंमध्ये गॅप आहे ना मोठी, त्या गॅपमध्ये चेंडू अगदी मारला, एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये सरळ निघून गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता मोठ्या फटक्याची गरज होती, तो फटका आला. आता मध्ये 20 स्टेपमध्ये चेंडू खेळला, अगदी जमीन लगत लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, पण लगेच कव्हरिंग केलं त्यानं. 1 धाव आणखी जोडली जाते. संघाची धावसंख्या 1 वाढली जाते. 2 षटकांचा खेळ इथं संपला जातोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धावा जमल्या धावपलकावर त्या 15 धावा. सहा चेंडूमध्ये 7 धावा जमा केल्यात, तर चंदन 2 चेंडू केला. 2 चेंडूमध्ये त्यांनी धावसंख्या जमवली ते 5 आणि संघाची धावसंख्या 15. गोलंदाजीमध्ये बदल होते. गोलंदाजी रोहन पाटील गोलंदाजीला येतोय. लांब लचक मारा त्यांचा आहे. इनफिल्डच्या बाहेरून चेंडू फेकण्यासाठी तो तयार आहे. अगदी वेगवान गोलंदाजी तो करत असतो. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि यामध्ये सुद्धा त्याचा तोच मानस असेल. चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकापासून
नीरज म्हात्रे यांनी पकडलाय चांगला असा झेल आणि फलंदाज होईल झेलबाद. झेल त्याच्या हातातच स्थिरावला नव्हता पण त्याची नजर चेंडूवर मात्र होती. दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने झेल अगदी पकडलाय आणि दुसरा फलंदाज बाद करतोय. रोहन पाटीलला पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी. जितेंद्र म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय या शृंखलेच्या माध्यमातून. या आपलं सुद्धा मनापासून स्वागत करतोय. संघाची धावसंख्या धावपटलावर लागली ती 15 धावा. पहिली चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करतोय. चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षकांनी आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी मोरावी संघाची आहे ना, पहिल्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती ना त्याच प्रकारे ती गोलंदाजी करतात. आणि आत्तासुद्धा जर विचार केला तर इथं पहिल्या सामन्यामध्ये प्रचंड धावसंख्या उभारणारा इथं उळवे संघ थोडा अडकळत खेळतोय. चेंडू सरळ बॅटरी चेंडू खेळून काढला, फक्त पुश केला. एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव, दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न, काय घडला जातोय, फलंदाज होईल धावबाद. सोळा धावपलकल तिसरा धक्का बसतोय. चेंडू त्याने अतिशय वेगान मारला होता. क्षेत्ररक्षक अगदी हातात गेला, तिथे दुसरी धाव नव्हतीच. कॉलिंग सुद्धा चांगलं नव्हतं. स्वतःच फटका मारून दुसऱ्या धावेसाठी वळला होता फलंदाज आणि त्यामध्ये त्याला स्वतःची विकेट गमावावी लागली. 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज येतोय सूरज पाटील. गीतेश मडवी ओपनिंगला आलाय. 6 चेंडू खेळलाय. 6 चेंडूमध्ये 7 धावा सूरज पाटील आता मात्र त्यांना साथ देण्यासाठी आले. 16 धावा धावपलकाला लागत जातात. 2.2 षटकं संपलेले. धावसंख्या धावपळ फक्त 16 आहेत. चांगलं कव्हरिंग केलंय इथं मोरावे संघानं. अप्रतिम गोलंदाजी. यावेळचा चेंडू, चांगला चेंडू मारला तिकडं. क्षेत्ररक्षकापासून दूर मला वाटायचे जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, चेंडू पकडतोय आणि धावा मिळतात. त्या यावेळी 2 धावा. 2 धावांना संघाचं धावपळ खाल्लं जातोय. 18 धावा धावपलकाला लागल्या जातात. 18 धावा धावपलकाला लागल्या जातात. आता मात्र धावसंख्येला आकार द्यावा लागेल. 5 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये जर या धावांचं तुम्हाला सिंहावलोकन करायचं असेल तर त्यावेळी तुमच्या खात्यामध्ये धावा असणं गरजेचं आहे. 18 धावा धावपलका लागल्या जातात. इथं गोलंदाजीचा विचार केला तर मोरावी संघ अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि जेव्हा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होत असतो तेव्हा समोरच्या फलंदाजांना अडचणी निर्माण होतात. या बऱ्याच वेळेला आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघितलं आहे. 18 धावा धावपलका, 3 फलंदाज बाद, 18 गोलंदाज तयार आहे. रोहन पाटील आता पण 3 धावा खर्च केल्यात. सांघिक 2 सफलता प्राप्त केल्या. रिव्हर्स फटका, अतिशय चांगला फटका. इथं काय घडला जातोय, चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषा बाहेर जातोय. 6 धावांकरता षटकार. सुद्धा आता फलंदाज रिव्हर्सचे षटकार मारतात. हे मात्र या फटक्यातून आपल्या बघायला मिळेल. त्यावेळेस चेंडू, चांगला चेंडू चॉप केला. चेंडूला 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचं कॉलिंग केल्याचा प्रयत्न करतोय. दुसरी धाव सुद्धा अगदी वायूच्या वेगानं. काय रनिंग आहे, रनिंग बिटवीन द विकेट. अगदी कॅल्क्युलेटेड फटका मारला होता. त्याला माहिती आहे फटका मारल्यानंतर ज्या वेगानं धावला ना फलंदाज गीतेश, त्याला माहिती होतं इथं 2 धाव आपल्या नक्कीच आहेत. 2 धाव त्याने पूर्ण करतोय. धावसंख्या 2 वाढली जात आहे. 26 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. आता धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला माहिती आहे गीतेशला आता जबाबदारी आपल्यावर आली. सूरज पाटील दोघंजण सुद्धा चांगल्या प्रकारे खेळतात.
सूरजला बॅटिंग नाही आले. पुन्हा एकदा चांगला फटका टोलवला आहे. दीप कवरला क्षेत्ररक्षण येतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचं कॉलिंग आहे आणि सहजरित्या दुसरी धावसुद्धा पूर्ण केली. रनिंग बिटवीन द विकेट जे आहे ना, गीतेश फार वेगानं धावतोय. त्याला माहिती आहे फटका मारल्यानंतर बॅटमधून चेंडू जेव्हा निघतो ना, त्यावेळेस फलंदाजाला माहिती पाहिजे या चेंडूवर एक धाव आहे की दोन की तीन, आणि त्याचं पूर्ण ज्ञान असलेला खेळाडू पुन्हा मिळतंय 2 धावा. त्याला धावसंख्या 2 ने वाढली जातोय. संघ जाऊन पोहोचतोय तर 28च्या घरात. धावा धावपलका लागल्या जातात. या षटकामध्ये रोहन पाटीलनी 13 धावा खर्च केल्यात. एक फलंदाज बाद केलाय त्यांनी. शिवांश भोईर येते गोलंदाजीला. शिवांश भोईर येतोय. गीतेश मडवी अतिशय महत्त्वाची खेळी करतोय, आपल्या संघासाठी साकारतोय. 10 चेंडू केलाय. 10 चेंडूमध्ये त्याच्याकडून धावा आल्यात ते 19 आणि सूरज पाटील आता मात्र खेळण्यासाठी आले आहेत. सूरज पाटील आता पहिल्यांदा स्ट्राईकला येईल. त्यांच्याकडे स्ट्राईक येईल. त्यांची रणनीती काय असेल, धावसंख्येचा वेग त्यांना वाढवावा लागेल. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 7 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. त्यामुळे आता 2 षटकामध्ये आक्रमण करण्याचा ते प्रयत्न करतील आणि ते करायलाच पाहिजे. अतिशय महत्त्वाचा सामना आपण खेळत आहोत. दुसऱ्या फेरीतला सामना खेळत आहोत आणि त्यानंतर आपण आजच्या दिवसातला, आजच्या रात्रीतला शेवटचा सामनासुद्धा नंतर बघणार आहोत. पण सध्या या सामन्यावर कॉन्सन्ट्रेशन करूया. 3 षटकं संपले. 3 षटकामध्ये 28 धावा. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकली होती उल्वे संघानं. फलंदाजीचं स्वीकारले होते त्यांनी. यावेळी चांगला मोठा फटका डिलिव्हरी केला आहे. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथं आहे आणि सुंदर असा झेल टिपडला जातोय. फलंदाज होईल आणखी एक झेलबाद. क्षेत्रामध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये चेंडू स्थिरावला आणि या फलंदाजाला सूरजला 0 धावसंख्येवर परतावं लागेल. संकेत भोईर, नवीन फलंदाज संकेत भोईर येतोय. पण शिवांश भोईरचा इथं कॉन्फिडन्स वाढला असेल. पहिल्या चेंडूवर त्याने विकेट घेतली. मोरावे संघ अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. नियोजन त्यांचं आहे आणि नियोजनामध्ये आज या मैदानावर ते उतरले आहेत. एक वेगळी एनर्जी घेऊन या मैदानावर ते आलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांचे गोलंदाजांची कमाल आणि धम्माल आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. सध्या 3.1 षटकं संपले आहेत. 4 फलंदाज बाद झाले. फक्त 28 धावा धावफलकावर रॉयल उल्वे या संघाच्या आहेत. मग सामन्यामध्ये काय देखणा खेळ केला होता, पण या सामन्यामध्ये त्याच्यासमोर असल्या मोरावे संघानं त्यांना आव्हान दिलेलं आहे. कोणी थँक्यू. आधीच चांगला फटका. चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषार पार. षटकार. क्या बात आहे. जबरदस्त डान्सिंग, जबरदस्त डान्सिंग. एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. प्रत्येकजण एंटरटेनमेंट करत असतो. यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सरळ निघून जाईल. बॅक टू बॅक येतोय. दुसरा षटकार.
संकेत दिलं इथं मी शांत बसायला आलेलो आहे, इथं आलो मी आक्रमण करायला. लगातार 2 चेंडूमध्ये 2 आक्रमण झाले. त्यानंतर पलटवार करते गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू, वेगवान चेंडू फेकला. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या 40 बघायला मिळतोय. वाईटसाठी रिव्ह्यू घेतल्या, बघूया पंच इश्यू कोण येत आहेत बघण्यासाठी. योग्य निर्णय प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि पोहोचवण्याचा प्रयत्न इथं नाही ना. फेअर डिलिव्हरी, वाईट नाही, वाईट नाही. धावसंख्या धावपडा बघायला मिळते ती 40 धावा. 40 धावा. निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवर विकेट, नंतर षटकार, नंतर षटकार, त्यानंतर डॉट बॉल. 40 धावा धावपलकावर लागल्या जातात. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय आणि पंचांच्या भूमिकेमध्ये पंच जे आहेत ना, अप्रतिम कामगिरी. यावेळीचा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडे येतोय. यावेळी मात्र डिलिव्हरी जी केली होती ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू टाकला होता. एक धाव आणखी जोडली जाते. 41 धावा धावपलकावर लागल्या जातात. 4 बाद 41 धावा धावपलकावर लागल्या जातात. 3.4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांचा सामना. 41 धावा. आणखी जे चेंडू बाकी आहेत 8 चेंडूमध्ये 15 ते 16 धावांचा आता समीकरण जमवावं लागेल. उल्वेस संघाला मोठा फटका पडण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. 2 चेंडू 2 षटकार आल्यानंतर काय कमबॅक केले गोलंदाजाने. शिवांशू भोईर यांनी कमबॅक केले, अप्रतिम कमबॅक केले. कारण 2 षटकार बसल्यानंतर थोडासा दबाव येत असतो गोलंदाजावर, पण त्यानंतर अचूकतेवर त्यांनी भर दिला. अप्रतिम वेगवान गोलंदाजी चेंडू फेकलाय. यावेळी स्टँड अँड डिलर मारण्याचा प्रयत्न. सरळ बॉलरच्या हातामध्ये चेंडू मारलाय. चेंडू जाते निर्धाव. षटक क्रमांक 4 संपले जाते. 4 षटकं संपली जातात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना 4 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये धावा जमवल्यात त्या 41 धावा. लागले जातात. गीतेश मडवी ओपनिंगला आला होता. 10 चेंडू खेळतोय. 10 चेंडूमध्ये 19 धावा. तर संकेत भोईरने 5 चेंडूमध्ये 12 धावा. 2 षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. शेवटचं षटक फेकण्यासाठी अलंकार म्हात्रे येत आहेत. अलंकार म्हात्रे आता मोठी जबाबदारी असेल. तर 41 धावांचं रूपांतर 55 ते 60 मध्ये करण्याचा प्रयत्न असेल. इथं उल्वेस संघाचा त्या दिशेने प्रयत्न करतील. 6 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत, पण अलंकारचा प्रयत्न असेल. चेंडू व्यवस्थित टाकणं. यावेळी डिप्सकरला चेंडू टोलवला. क्षेत्ररक्षक आहे, दुर्वण येतोय. एक धाव पूर्ण केली जात आहे. दुसऱ्या धावचं कॉलिंग केलं जात आहे. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जात आहे. जोपर्यंत फेके येईल बाउंड्री लाईनवर तोपर्यंत धाव मिळतात. दोन धावानं संघाचं धावफलक खाल्लं जातं. 43 धावा धावफलकावर लागले जातात. अगदी नियंत्रित मारा. इथं मोरा संघाचं कडून बघलं. त्यांच्यावर हल्ले झाले, पण हल्ले झाल्यानंतर स्वतःला त्यांनी सावरलंय. आयुष्यामध्ये बऱ्याच घटना असतात, आपल्या विपरीत घडतात, त्यानंतर सावरणं महत्त्वाचं असतं. ते सावरलंय मोरवे संघानं आणि धावा नियंत्रित कशा राहतील याचा सातत्यानं प्रयत्न त्यांच्या गोलंदाजाने केलाय. अलंकारचा पुढचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथं आहे. एक धाव पूर्ण केली जातं. दुसऱ्या धावसे पटाटलाय, पण मात्र यावेळी काय घडलं जातं, विकेटकडची थोडीशी चूक माग पडली आणि त्यातून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जातात. पुन्हा एकदा लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर 2 धावा येतात. धावसंख्या 2 निवडली जाते. 45 धावा. एक मॅजिक फिगर जेव्हा रात्रीच्या मध्यरात्री सामने खेळतात 2 नंतर, तेव्हा 50 धावा जर 5 षटकामध्ये असल्या तरी उपयुक्त ठरल्या आहेत. मैदानामध्ये अनेक वेळा बघितलंय. पण सध्या धावसंख्या 45 झाली. आणखी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अलंकार चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यापासून तो त्यांना फलंदाजांना प्रवृत्त ठेवतो. यावेळी चांगला फटका मारला होता, पण सरळ बॉलरच्या हातामध्ये. इथं काय घडलं जातंय, फलंदाज होईल आणखी एक धावबाद.
यश सैन यावेळी चांगला फटका सजवलाय, सरळ चेंडू लागून जात आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं, 6 धावन करता षटकार. गीतेश चांगली फलंदाजी करतोय. संघाला ची गरज ओळखून जेव्हा फलंदाजी एखादा फलंदाज करतो ना, तो फलंदाज फार चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत. तो म्हणजे गीतेश. त्याने ओळखलं आपल्या संघाची गरज काय, मैदान उभं राहणं गरजेचं आहे. अगदी 5व्या षटकापर्यंत उभा राहिलाय आणि 14 चेंडू केल्या. 14 चेंडूमध्ये 29 धावा, 51 मधून 29 धावा, त्याच्यात अर्ध्यापेक्षा जास्त धावा त्यांनी जमा केल्यात आणि संघाला अगदी फायटिंग स्कोरच्या अगदी उंबरठ्यावर त्यांनी आणून सोडलाय. 51 धावा अलंकारला बसला. षटकार पहिल्या 2 चेंडूमध्ये 2-2, त्यानंतर विकेट मिळाली. यावेळी पुन्हा एकदा बैठक शॉट मारलाय, चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येते, 1 धाव पूर्ण केली जात आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का, पण दुसऱ्या धाव घेण्याच्या अगोदरच चेंडू आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या, धाव पटाला लागते 52. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगमधला पूर्वार्धातला शेवटचा चेंडू. जर षटकार आला तर 58 होतील, चौकार आला तर 56 होतील, 3 आले तर 55, 2 आले तर 54 आणि 1 आली तर 53. आणि जर चेंडू निर्धाव गेला तर मात्र 52 धाव बघायला मिळतील. काय घडेल या मैदानात, या चेंडूवर बघूया. ओम खेळण्यासाठी आले, ओम खारकर. एकच चेंडू त्याच्या वाट्याला होता, पण इथं काय घडलं जात आहे, चेंडू होतोय फरार, जाते सरळ सीमा रेषा बाहेर. 4 धावन करता. बॅटकट चेंडू होता, 56 धावा. ऑन स्क्रीनवर बघा, जर दिसत 2 मॅनेजिंग डायरेक्टर, या संपूर्ण स्पर्धेचे मॅनेजिंग डायरेक्टर, ज्यांच्या सुपीक डोक्यातून चांगल्या संकल्पना येतात आणि त्या संकल्पना प्रत्यक्ष मैदानावर भूषण म्हात्रे सुद्धा उतरत असतात. असे मॅनेजिंग डायरेक्टर आपल्याला सध्या दिसत आहेत, प्रमोद मडवी आणि रक्षित म्हात्रे ऑन स्क्रीन आपल्याला दिसत आहेत. चांगले आहेत, त्यांच्यावर टाकली प्रत्येक जबाबदारी अगदी पूर्णपणे पार पडत असतात आणि भूषण म्हात्रेंचा सुद्धा त्यांच्यावर तितकाच विश्वास आहे. त्यासाठी भरपूर ते काम करत असतात. जाऊया मैदानाकडे. म्हणत धावसंख्या झाली ती 56 आणि 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. तसेच संयम म्हात्रे सुद्धा. आणि मुलांना बघितलं, हीच मॅच नाही, प्रत्येक मॅचला ही मॅच पूर्ण करण्यासाठी, अर्थात शृंखला व्यवस्थित पार पाडण्यासाठी फार मेहनत घेतात, अगदी स्टॅट टू एंड हे असतात. धन्यवाद. जाऊ विपुलकडे पुढच्या या सामन्याचं समालोचन करण्यासाठी.
वयाच्या 30 बॉल आणि 57 धावांचा पाठलाग करावा लागेल मिरा स्पोर्ट मोरावे संघाला. सुरुवातीला धाबा बनल्या नाही आहेत पण त्यानंतर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजे रॉयल स्पोर्ट उल्वे संघाची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. ऑन द स्ट्राईक आपण खेळाडूला पाहू शकता आदेश पाटील आणि नॉन स्ट्राईक किडला आपण विनय पाहायला मिळतात. पहिलाच बॉल अगदी विकान हाताळला आणि महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवर हाताळत असताना गोलंदाजाला आपण पाहिलंय चंदन मडवीनं महत्वाचा हादरा लागलाय आणि आदेश पाटीलला पाठवलं बॅक टू पॅव्हलियन. जब कोई बात कर जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए. क्रिकेट किल्ला आपण संगीत ऐकायला मिळाला आणि त्यांच्या वतीनं आमचे डीजे ऑपरेटर प्रशांत याच्यासाठी तब्बल हे पॅच देखील त्यांना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर चंदन मडवीने महत्वाची विकेट मिळवल्या आणि मैदानाच्या आतमध्ये आपण अलंकार मात्र पाहू शकता. उजव्या हाताचा एक आक्रमक खेळाडू दाखल झाला. 57चा पाठलाग करायचा. पहिल्याच बॉलवर रॉयल गिरी पाहायला मिळाली उल्वे संघाची. खोलामध्ये टाकला होता. समोरच्या दिशेने खेळला. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. कोणत्या प्रकारची धाव येत नाही. बॅक टू बॅक दोन चेंडून निर्धाव हाताळले. चांगली कामगिरी करत असताना गोलंदाजी करत असताना चंदनला आपण पाहिलं. नन्ना मुन्ना जादूगर या नावानं खरं तर चंदनला देखील ओळखलं जात आहे. रॉयल कारभार या संघाचा नेहमी राहिला. आपण गेल्या वर्षी देखील स्पर्धा पाहायला गेला तर डे नाईटची एक मोठी स्पर्धा रॉयल स्पोर्ट ट्रॉफी आपण एन्जॉय केली. यावेळचा बॉल अकूट टप्प्याचा होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला पाठवले मिड विकेट रिझन मध्ये. बऱ्याच उशिरा कवीना मात्र मोठा फटका आला अलंकार मात्रेच्या बॅट मधून. मिळतील धाबा 4. आलाय चौका. यावेळचा बॉल वेगाने हाताळलाय. चंदननं पुन्हा एकदा वापसी पाहायला मिळाली. चौकानंतर लगेच पलट बार केलाय. चंदन मडवी सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करतोय आणि समोर आपण म्हणूयात की ओलवण परिसरातील एक आणखीन एक बलाढ्य संघ मयूर शेठ मात्रे यांचा मीरा स्पोर्ट मोरावे 57चा पाठलाग करत असताना दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. पण सध्या चंदन मडवीची गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळालाय. अकूट टप्प्याचा बॉल आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्पीड साऊंड ऑफ द बॅट. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पलीकडं. आणखीन एक तडाखा. मिळतील धाबा 4. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 8 धाबा दापडला लागले गेलेत. अलंकार मातेचा आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. एक चांगली विस्फोटिक इनिंग साकारण्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुद्धा बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल या षटकातील. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला पाठवले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. बॅक टू बॅक आलाय दुसरा चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर तब्बल 12 धाबा आल्यात. महत्वाची विकेट पहिल्या चेंडूवर जरूर मिळवली. आदेश पाटीलला बाद केले पण त्यानंतर अलंकार मात्रे मैदानाच्या आतमध्ये त्यांनी 5 चेंडू खेळले. त्यांच्या बॅटमधून 3 चौकार आणि ती सुरुवात हवी होती मिहिरास्फोट मोरावे संघाला. ती सुरुवात अलंकार मात्रेने करून दिली. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या त्यामुळे येणारे आता 24 चेंडू आणि 45 धाबांची आणखीन गरज. 24 मध्ये 45 बनवायचे आहेत. आपण आता स्ट्राईकला विनयला पाहू शकतो. विनय मात्री नाबाकडची नुकतीच नाईट क्रिकेटची स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवली. बायकर मॅन राहिला हा खेळाडू आणि मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्याचा खेळाडू विस्फोटक पाहायला मिळेल. टप्प्याचा बॉल आहे. चेंडूला पाठवलाय. आजच्या रात्री ती सर्वात उंच आणि तेवढाच लांब विनय मात्रेच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक षटकार. मन जिंकली ती एखाद्या डान्सरनी आज. गोव्याच्या बीचवर तो आलाय आणि एन्जॉय करतोय सध्या ती स्पर्धा. व्हॅलेंटाईन कालच आपण साजरा केला आणि कदाचितच ब्रेकअप होऊन तर ती स्पर्धा एन्जॉय करत असताना षटकार पाहायला मिळाला. षटकारानं आता मात्र विनय मात्रेनं या मैदानाच्या आतमध्ये आपली सध्या सत्ता गाजवत असं आपण विनयला पाहतोय. चांगलाच फटका खेळला आणि पहिल्याच बॉलवर 600च्या स्ट्राईक रेटनं खेळणं पसंत केलं. आकाश मडवीचं स्वागत केलंय. ज्या खेळाडूंना मागील सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलं होतं त्याच आकाशच्या विरुद्ध मोठा फटका विनयच्या बॅटमधून. यावेळचा बॉल अकुट टप्प्याचा जरूर होता पण लवकर खरं तर टप्पा ओळखता आला आणि या बॅटच्या फ्लो मध्ये आला आणि त्यामुळे डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी चेंडू पाहायला गेलं तर थोडंसं शरीराच्या दूर ठेवला आणि हीच रिदम टाकत असताना आपण आकाशला देखील पाहिलंय. त्यामुळे तेवढ्या ताकदीचा खेळाडू आकाश सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. धावा लागले गेले ते 18 धावा. या सामन्यामध्ये विनय राहिला तर हा सामना सहजरित्या मिहिरास्फोट मोरावे संघ जिंकू शकतोय. मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या टोला लागून चेंडू शरीरावर आदळला त्यामुळे सिंगल रन्स फक्त मिळेल आणि इथून मात्र धावा लागले गेले ते 19 धावा धापडा लागले गेलेत. मागील 9 चेंडूमध्ये 19 धावा जमा केल्या त्या मिहिरास्फोट मोरावे संघानं. उलबेनोड परिसरातील 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. पहिल्या बॉलवर षटकार आला त्यानंतर डॉट बॉल आणि लगेच सिंगल रन्स अलंकारला आपण आता पाहणार आहोत स्ट्राईकला. ज्या खेळाडूंना 3 चौका ठोकलेत तो खेळाडू आता स्ट्राईकला पाहायला मिळेल. यावेळचा टप्पा ओळखलाय. लवकर चेंडूला पाठवले डी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठला करतायत. त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. 2 धावा कंप्लीट. तिसरी साठी पलटले. तिसरी धाव धोक्याची ठरू शकते. डायरेक्ट हिट पाहायला मिळालाय. कमालीचा थ्रो आणि इथून मात्र आपण क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूयात. अश्मित खारकर हा थ्रो केलाय. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. काय कमालीचा थ्रो. मेरी किस्मत में हा थ्रो एक मेरा इव्हेंट्स इंस्टाग्राम पेजवर जायला पाहिजे संदेश. कारण अश्मित खारकने केला थ्रो कमालीचा राहिला. डायरेक्ट हिट. जवळजवळ आपण विचार केल्यानंतर पॉवर प्लेच्या तो खेळाडू बाहेर होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तेच पाहिलं. फॉलिंग स्वीपचा फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले देखील होते. वेगानं आला आणि त्यानंतर अश्मित तिथं आला आणि डायरेक्ट थ्रू देखील पाहायला मिळाला. यष्टानंबर अगदी चेंडूला फेकलं डायरेक्ट आणि महत्वाची विकेट. काय कॉन्फिडन्स होता खरं क्षेत्ररक्षकाला आणि ज्या खेळाडूंना चौका ठोकली होती. यावेळचा बॉल विनयच्या समोर आडव्या बॅटनं फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही.
महत्वाची विकेट मिळवून दिली ती म्हणजे अश्मित खारकरनं. ज्या खेळाडूंना 3 चौका ठोकले त्या अलंकारला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. मैदानामध्ये आपण आता प्रवीण ठाकूरला खेळताना पाहणार आहोत. धावपटा धावा लागले गेले त्या 22 धावा, 2 बाद 22 धावा. धावपटा लागत असताना 2 मध्ये 2 खेळाडू जरूर बाद झालेत. पण इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलात तर बरेचसे प्रेक्षक देखील ऑनलाईन स्पर्धा एन्जॉय करतात. आणि आमचे प्रणयजी मात्रे मोराव्याचे उत्तम गुणलेखक ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. ते देखील सांगतात की मोरावे संघ जिंकू दे. प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटतं की स्वतःच्या गावचा संघ जिंकावा आणि त्यांच्या वतीने शुभेच्छा देखील आल्या. दीप एक्स्ट्रा कप रिजनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. सिंगल डबल मध्ये रोटेशन केले जाते आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपडला धाबा लागले गेले तर 2 बाद 24 धाबा. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारे 18 बॉल जिंकण्यासाठी आणखीन 33 धाबांची गरज. किती टेन्शन मध्ये आहेत. अगदी कालच आपण 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा होताना पाहिलं आणि जणू का त्यांचा ब्रेकअपच झाला. एकत्र एक्सप्रेशन आपण कॅमेरामॅन कव्हर करत असताना सुनीलचं आपण कौतुक करूयात. 2 षटकामध्ये 24 धाबा आपल्याला लागले गेल्यात. 18 मध्ये आता 33 बनवायचे आहेत. प्रत्येक सामना आपण पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ जातो. बऱ्याचशा अशा नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आदित्य पाहायला मिळतात. पहिला सामना 5 षटकांचा, त्यानंतर 4, त्यानंतर 3, कधी कधी 2 षटकांचे सामने देखील खेळत असतात. पण जासेचं क्रीडांगण, त्यानंतर मेघनाशेठ म्हात्रे प्रतिष्ठान, विठ्ठल क्रिकेट क्लब जासेची स्पर्धा म्हणल्यानंतर अगदी आपण जर पाठीमागच्या पर्वाचा विचार केला तर पहिले सामने 6 षटकांचे आपण खेळवायचो आणि त्यानंतर शेवटपर्यंत 5 षटकांचे मॅचेस. पण यंदा थोडा फेरबदल आपण केलाय. 5 षटकं, 5 गोलंदाज आणि त्यानंतर आपण 4 ओव्हरची मॅच खेळवतोय. पाठीमागे गेले, चेंडूला फिरवलाय, फटका फसला देखील होता. 2 क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचले होते. फक्त 1 गज धाव मिळेल. विनयचा झेल उडाला होता पण अगदी बॅकएंड एरियामध्ये चेंडू पडला गेलाय, त्यामुळे फक्त 1 गज धाव. विनयनं नुकताच करता नावाखाली नाईट क्रिकेटची स्पर्धा गाजवली. 1 बाईक त्यानं जिंकली. मोरावे गावातील पहिली बाईक जिंकणारा खेळाडू विनय ठरला आणि या खेळाडूनं चांगला खेळ नावाखालीच्या मैदानामध्ये देखील केला होता. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन देखील जोडले गेलेत. 17 बॉल आणि आणखीन मात्र 32 धाबांची गरज आहे. 17 मध्ये आणखीन 32 बनवायचे आहेत. 57चा पाठलाग करायचा आहे. जो संघ सध्या आपण पाहायला गेलं तर रॉयल स्पोर्ट उल्वे संघ मगाच्या सामन्यामध्ये काय चांगली बॅटिंग या संघाने केली होती. पण समोर मी सुरुवातीला म्हणालो की उल्वळ परिसरातील 2 संघ आहेत ना असे दिग्गज आहेत त्यांनी चांगलीच कामगिरी केली. रॉयल स्पोर्ट उल्वे संघाचा आपण विचार केला तर नेहमीचा संघ बॅटिंग आणि गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ज्याप्रमाणे आमचे प्रवीण गायकर यांनी सांगितलं होतं की बॅटिंगसाठी सर्वाधिक विस्फोटक संघ म्हणून रॉयल स्पोर्ट उल्वे संघाकडे पाहिलं जातं. सध्या पण मिरा स्पोर्ट मोरावेला देखील कमी समजून चालणार नाहीये कारण विनयची सध्या चांगली बॅटिंग चालू आहे. प्रवीण ठाकूर समोर आहेत. रिव्हर्सचा खेळाचा तो फटका फष्टीत क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. सिंगल रन्स इथून कंप्लीट केली जाईल. आत्मघातकी ही धाव ठरू शकली असती पण 22 पडामी मिळाली जाईल ही केली धाव आणि 21 धावांनी शता धाव पडला. धावा लागले गेले त्या 26 धावा पाहायला मिळतात. आज आमची खरं तर गुणलेखक मी यांचं कौतुक करेन आदित्य घरात आहेत. जवळजवळ आज 3 ते 4 त्यांनी पेनाच्या शाई वापरल्या असतील. कांचन पालकर ज्याप्रमाणे वापरतात ना त्याचप्रमाणे, कारण त्यांचं शालेय जीवनामध्ये गणित हा विषय आवडीचा होता आणि गणित विषयामध्ये ते हुशार देखील होते. पंचांची कामगिरी देखील आदित्य चांगला करतो. क्रिकेट देखील ते चांगले खेळलेत. या वेळचा बॉल बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता पण इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. अश्मित खारकरनं चांगली वापसी केली. मागील 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली गोलंदाजांना.
आता मात्र समीकरण थोडंसं बदललं जाईल. येणारे 15 बॉल सामना जिंकण्यासाठी आणखीन 31 धावांची गरज लावून अपील केली जाते. उल्बे संघाचे खेळाडू अगदी 11च्या 11 खेळाडू पंचांकडे दाद करत असताना तुषार देखील हे सांगतात की चेंडू बॅटला जरूर ब्रेक झाला पण त्यानंतर बॉल देखील चेंडू होताना पाहायला मिळाला. त्यामुळं अगदी फलंदाज बाल बचावलेत. विनय मात्रेची महत्वाची विकेट ठरू शकली असती कारण ज्या खेळाडूच्या बॅटमध्ये आजच्या रात्री सर्वाधिक उंच आणि तेवढ्याच लांब षटकार देखील पाहायला मिळाला. मागील सामन्यामध्ये संयम मात्रेची तेवढीच मोठी फटके आम्ही पाहिले होते. अगदी हाच यावेळचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला असताना विनय देखील स्वतः थांबले होते पण यावेळी जर विचार केला तर मागील चेंडू निर्धावचा पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव देखील टाकलेत गोलंदाजांना. पुण्यामध्ये टाकलाय पण यावेळी यशांचा वेध घेणारा बॉल काळजाचे तुकडे खरं तर आता झालेत ते म्हणजे मोराबे संघाचे आणखी एक विस्फोटक खेळाडू विनय मात्रे बॅक टू दी पॅड्स. महत्वाची विकेट आश्वित कारकटची चर्चा प्रचंड राहील आजच्या रात्रीमध्ये कारण त्यांनी केलेला तो थ्रो आणि त्यानंतर ही महत्वाची विकेट खेळाडूला लगेच बाद देखील केले. यष्टनचा भेद घेण्याचा चेंडू आपण पाहिलात. यावेळचा बॉल पडल्यानंतर लेगेशीच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळाला आणि त्यामुळं आणखीन एक इकडे धाव जोडली जाईल. त्यामुळं धावपटा धावा लागले गेले त्या 27 धावा पाहायला मिळतात. अकुट टप्प्याचा बॉल आहे स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पुन्हा फक्त 21 धावा मिळेल त्यामुळे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेले त्या 28 धावा येणारे आणखीन 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 12 बॉल 29 धावांची गरज. देखील पाहायला मिळाल्या होत्या पण 2 षटकामध्ये धावा कुठल्या होत्या पण यावेळी 4थ्या षटकामधील पहिल्या बॉलवर झेल देखील ड्रॉप झाला. झेल सोडलाय तर म्हणजे क्षेत्ररक्षकांना येणाऱ्या आता 11 बॉल आणखीन 28 धावांची गरज. कोणता संघ दुसरा सामना जिंकेल याकडे देखील लक्ष पाहायला मिळेल. एका बाजूला पण विचार केल्यानंतर मिहिरा स्पोर्ट मोरावे संघ बऱ्याचशा स्पर्धा या संघानं गाजवल्यात पण आजची रात्र कोणत्या संघाच्या नावावर पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहायला गेलं तर नागाव 40+ दुसरी गावदेवी गावठाण आणि कालची रात्र ग्रीष्मा एंटरप्राइजेस आपण निष्ठा पॅकर मोठीजी संघाला पाहिलं. यावेळचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक स्वतःला फ्लाय केलंय. फक्त 1 धाव पुन्हा एकदा 1 धाव मिळाली गेल्या. मागील 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज महेंद्र मडवीनं थोडीशी डोकीडोकी ठरू शकते. आपण म्हणूयात की एका दुसरा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये मिहिरा स्पोर्ट मोरावी संघ
जिंकू शकतो, पण त्यासाठी अतिशय प्रयत्न करावे लागतील. चांगली बॅटिंग करायला लागेल प्रवीण ठाकूरला आणि त्याला साथ द्यावी लागेल ऋतिक पाटीलला. फटका चांगला इनफिल्डच्या वरतून खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आणखीन एक झेल ड्रॉप होत असताना क्षेत्ररक्षक, त्यामुळे या चेंडूवर मिळाला जाईल पुन्हा एकदा एकच धाव. 2 झेल एका षटकामध्ये सोडले ते रॉयल स्पोर्ट उल्वे संघानं. 9 मध्ये आता 26 बनवायचे आहेत. येणारे 9 बॉल 26 धावांचा पाठलाग करावा लागेल. झेल सोडले आणि त्याचा खर तर पुरेपूर आता समाचार घ्यावा लागेल. ऋतिक पाटीलनं मागील सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता. त्या ऋतिक पाटीलला आता या सामन्यामध्ये मोठी कामगिरी करावी लागेल. त्याला साथ देखील प्रवीण ठाकूरला द्यावी लागेल. 9 मध्ये 26 या बेलचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक बेगान आलात. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत बेगानं आणि इथून मात्र क्षेत्ररक्षक आणखी एक खरा पाहायला मिळतंय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं, मिळतील धावा 4. आठ मध्ये आता 22 धावा. या बेलचा बॉल क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला आणि तिथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात धाव जोडली जाईल. समीकरण बदललं जातं. येणारे 7 बॉल 21 धाबांची गरज. या एका षटका 8 बॉलला 21 धाबांची गरज. विशुकुल सर आपण पाहायला गेलं तर 3 चुका या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. 2 झेल सोडले, एक बाउंड्री देखील रॉयल स्पोर्ट उल्वे संघानं सोडल्या. या चुका तुम्हाला थोड्याशा टाळाव्या लागतील कारण ही महत्वाची मॅच तुम्ही सध्या खेळताय. कोणता संघ भवरा संघाच्या विरुद्ध खेळणार. यावेळचा फटका इनफिल्डच्या वरतून खेळल्यात. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीड चालला सीमारेषा पलीकडे, मिळतील धावा 6. आलाय षटका. बॉल 15 धाबांची गरज. 7 मध्ये आता 15 बनवायच्या आहेत. झेल सुटलेत आणि त्याच खेळाडूंनी आता विस्फोटक बॅटिंग देखील केल्या. यावेळीचा बॉल चांगला फटका पाहायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडं, मिळतील धावा 4 आणि आता या चौकारानं मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी मीरा स्पोर्ट मोरावे संघाला आणखीन 11 धाबांची गरज. विपुल किती खुश आहे बघा मित्रांनो. उरणचा छोटा टायगर बघा. मोरावे क्रिकेट संघाचा टेंबा बबुमा यावा. मिहिरा स्पोर्ट्स मोरावे नाईट स्पर्धे दमदार आयोजक या ठिकाणी मयूरभाई आपल्याला विनंती असेल आपण यावं. आपल्याला या स्पर्धेचे आयोजक भूषण आपल्या या ठिकाणी आमंत्रित करत आहेत. यावं. 6 मध्ये 11 प्रवीण या मागील सामन्यामध्ये एक खर तर चुकी क्षेत्ररक्षण देखील केली. जो चौका सोडला त्यानंतर 2 देखील झेल देखील सोडलेत. त्यामुळे रॉयल स्पोर्ट उल्वे संघ आपण पाहायला गेलं तर या चुका तुम्हाला या कदाचित स्पर्धेतून बाहेर देखील निघू शकतात. 6 मध्ये आता 11 बनवायचे आहेत. काय चांगला सामना रंगताना पाहायला मिळाला. अगदी सड्यासारखा रंग बनवणारा क्रिकेटचा खेळ आणि यस आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता मिहिर शेठ म्हात्रे यांना. मिहिरा स्पोर्ट खरं तर मराठी नाईट क्रिकेटची स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यांना आपण ऑन द स्क्रीन पाहू शकतोय. ऐकवीर इव्हेंट्स म्हटल्यानंतर सातत्यानं तुम्हाला चित्र पाहायला मिळत्या. छोटा टायगर मराठ्याचे आमचे मिहिर शेठ म्हात्रे यांना आपण ऑन द स्क्रीन पाहतोय. इथं दाखवते तर मोराची नाईट क्रिकेट स्पर्धा डायरेक्ट लाईव्ह दाखवली संदेशनं. 6 मध्ये 11 आता बनवायच्या. 6 चेंडू 11 धाबांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दाखल झालेत. संकेत भोईरला आपण पाहू शकता गोलंदाजी करत असताना. 6 मध्ये 11. ऋतिक पाटीलचा फटका पाठीमागच्या दिशेनं फक्त सिंगल रन्स मिळेल. एकच धाव इथून मिळायला गेल्या आणि आता या एकेरी धावनिशी या सामन्यामध्ये येणारे 5 बॉल आणखीन 10 धाबांची गरज. 2 झेल करत सोडले होते क्षेत्ररक्षकानं मानवनं आणि आता थोडंसं टेन्शन मध्ये देखील पाहायला मिळतो. गुलाबी थंडीमध्ये सध्या घाम फोडलाय रॉयल स्पोर्ट उल्वे संघाला. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी आणखीन 10 धाबांची गरज. कोणता संघ भवरा संघाच्या विरुद्ध खेळणार यासाठी महत्वाची मॅच. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी आणखीन 10 धाबांची गरज. 5 मध्ये 10 बनवायचे आहेत. धाव पडला धावा लागले गेले त्या 47.
यावेळचा बॉल बॅटच्या रनर मध्ये आलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे, मिळतील धावाचा आलाय षटकार. इथून काल 5 झेल सोडले गेले ते म्हणजेच करण मडवी या खेळाडूचे, त्याने दमदार फलंदाजी केली आणि कुठेतरी या मॅच मध्ये 2 झेल आतापर्यंत सोडले गेले ते म्हणजेच रॉयल स्पोर्ट्स उल्वे क्रिकेट संघानं. कॅचेस विन द मॅचेस प्रवीण आपण सांगत असतो आणि कॅच सोडल्यानंतर आता सध्या पराक्रम करत असताना खेळाडू यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळला, डीप मिडविकेट मध्ये चेंडू निघून जात असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. पुन्हा एकदा टीबी अंपायरकडे आपण वर्ल्ड पेलिक पंचांनी याची मागणी केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज जरूर केला होता. आपल्यासोबत तिसरी पंच जोडली देखील जातील. 4 मध्ये 4 बनवायच्या होत्या. UUT खेळाडू क्रमांक बाद होताना पाहायला मिळतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडूतील बाद. समीकडे आता बदललं जाईल. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी आणखीन 3 धावांची गरज. 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. मात्र कंपल्सरी चेसिंग मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट निर्माण होत असताना सामना अजून कोणता संघ प्रवीण जिंकला नाही आहे. मागील देखील सामन्यामध्ये आपण पाहिलं की शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली होती आणि या मॅच मध्ये देखील कदाचित शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाताना देखील पाहायला मिळेल. 3 मध्ये 3 बनवायचे आहेत. मिहिरा स्पोर्ट मोरावे संघाला मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू शिवांशू भोईर जाताना पाहायला मिळेल. शिवांशूला आपण पाहणार 3 मध्ये 3 ज्या चुका रॉयल स्पोर्ट उल्वे संघाने केल्या असतील ना, कॅप्टन हे संघ असेल, या चुकांमुळे कदाचित ही मॅच आता इथपर्यंत आलाय. कदाचित तर ते झेल घेतले असते ना तर या सामन्यामध्ये थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. बॉलपेक्षा बॉल आणि स्कोर मध्ये थोडासा आपल्याला डिफरन्स पाहायला मिळाला असता. पण झेल 2 सोडली, त्यानंतर एक चौकार सोडला, त्यानंतर त्याच खेळाडूंना लगेच एक षटकार एक चौका देखील ठोकलाय. त्यामुळे त्या मॅच मध्ये येणारे 3 बॉल जिंकण्यासाठी आणखीन 3 धावांची गरज. 3 मध्ये 3 बनवायचे. 54 धावा दापडल्या लागले गेल्यात. 4 खेळाडू बाद झालेत. पण आता या सामन्यामध्ये येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज. दोन्ही आमचे 12 मॅन आहेत, म्हणजे त्यांना खुर्ची दिली होती ते आता जागेवरून उभे राहिलेत, कारण तेवढीच खरं तर मॅच आता गरम पाहायला मिळते. 3 मध्ये 3 सामना कोणता संघ जिंकणार? एका बाजूला मिहिरा स्पोर्ट मोरावे, दुसऱ्या बाजूला रॉयल स्पोर्ट उल्वे परिसरातील 2 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळतात. पण या मॅच मध्ये कोणता संघ दुसरा सामना जिंकेल यासाठी महत्वाची मॅच. अजूनही बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत. 3 मध्ये 3 यावेळचा बॉल धीम्या गतीने टाकला, आतमध्ये वळवलाय. आता मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी आणखीन 3 धावांची गरज. 2 मध्ये 3 धावांची आणखीन कंपल्सरी गरज आहे. दोन चेंडू आणि 3 धाबांची गरज. 2 बॉल आणि 3 धाबांची गरज. अकूट टप्प्याचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. झेल घेतला गेलाय. खेळाडू होतील झेल बाद. आणि आता मात्र या सामन्यामध्ये शेवटचा 1 बॉल जिंकण्यासाठी आणखीन 3 धावांची गरज. बौरा क्रिकेट संघाचा संघनायक आपण लगेच टॉस साठी व्यासपीठावरून थांबायचंय. 1 बॉल 3 धावांची गरज. काय सामना रंगला या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल विपुल, जिथे 12 बॉल 29 धावांची गरज असताना सोडलेले 2 झेल आणि त्याच्यानंतर आलेला षटकार आणि शेवटी सामना रनआउट झाल्यानंतर 1 बॉल 3 धावांची गरज. हा मॅच तुम्ही इम्पॉर्टंट पाहताय.
प्रवीण 4 मध्ये 4 बनवायच्या होत्या आणि त्यानंतर ज्या केलेल्या चुका मिहिरा स्पोर्ट मोरावेच्या खेळाडूंनी अगदी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला तिथे खेळाडू बाद झाले. त्यानंतर एक लगेच डॉट बॉल आला आणि महत्वाचा झेल आकाशने देखील टिपला. आता या सामन्यामध्ये शेवटचा एक बॉल जिंकण्यासाठी आणखीन 3 धावांची गरज. मिहिरा स्पोर्ट मोरावे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रॉयल स्पोर्ट उल्बे. बघा शिरीष शेट या ठिकाणी या स्पर्धेचा अजूनही या स्पर्धेचा आनंद घेत असताना कल्पेश शेट त्यांच्या समवेत कालजाचा ठोका चुकवणारा हा सामना तुम्ही इथे एन्जॉय करताय. शेवटचा एक बॉल जिंकण्यासाठी आणखीन 3 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एखादा मोठा फटका मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाला जिंकून देऊ शकतोय. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा रॉयल स्पोर्ट उल्बे संघ या सामन्यामध्ये वापसी करू शकतोय. शेवटचा एक बॉल जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धाबांची गरज. गोलंदाजाने कमाल केलाय. येस विपुल जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही टीम साठी. जबरदस्त फाईट. शेवटचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी आता मात्र 3 धाबांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण संकेतला पाहू शकतो आणि स्ट्राईकला रोहन आलेत. 1 बॉल 3. यावेळचा बॉल अगदी डॉट बॉल पाहायला मिळेल पण इथून मात्र पंचांना मात्र चॅलेंज केलं. तिसऱ्या पंचाकडे आपण बोलतो. येस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू पाहायला मिळेल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. जिंदगी शेवटचे 4 बॉल आणि 4 धावांची गरज असताना विपुल हा सामना गमावावा लागला. तर सामन्याचा सामनावीर डेफिनेटली संकेत भोई ठरलेत. या सामन्याचा सामनावीर